खासदार विनायक राऊत 2 दिवसांच्या रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावरती आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः विनायक राऊत सर आहेत। सर, मराठा आरक्षण मिळाले, मराठ्यांचा जल्लोष या ठिकाणी सुरू झालेला पाहायला मिळतोय। शिवसेनेची नेमकी भूमिका काय आहे? अध्यादेश खरोखर निघालाय का? काय सांगाल? नाही, शिवसेनेची नेमकी भूमिका पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मांडतीलच, परंतु जो अध्यादेश वाचनात आलेला आहे तो अध्यादेश सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणारा नाही। परंतु ठीक आहे, जे मिळालं ते चांगलं मानून घ्यायचं हे मराठा समाजाने ठरवलं आणि मनोज जरांगे यांच्या लढ्याला काही प्रमाणात का होईना यश मिळालेलं आहे, त्यामध्ये आनंद आहे। परंतु माझी विनंती आहे मनोज जरांगेंना, जोपर्यंत सकल मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळत नाही तोपर्यंत त्यांनी हा लढा थांबवू नये अशी संपूर्ण मराठा समाजाची धारणा आहे। आज जर पाहिलं तर सकल मराठा समाजाला कालच्या अध्यादेशामुळे काही मिळालेलं नाही, पण त्याचबरोबर कालचा अध्यादेश देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला तर फसवलं आहेच, पण मनोज जरांगे पाटील यांच्यासारख्या प्रामाणिक मराठा नेतृत्वाला सुद्धा फसवण्याचं काम केलेलं आहे। त्या अध्यादेशावर सजेशन ऑब्जेक्शन जी मागवली जातील त्याच्यानंतरच त्याचं भवितव्य ठरेल आणि त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्यांची शोध घेण्यासाठी जी काय त्रेडा तिरपीट उडणार आहे त्याचा जर अभ्यास केला तर सहजासहजी सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण मिळवणं सहज साध्य आहे असं मला वाटत नाही। त्यामुळे खऱ्या अर्थाने मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर देशाच्या संसदेमध्येच विशेष कायदा करण्याची आवश्यकता आहे। नव्या सूचीमध्ये अनुसूचीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा अंतर्भाव करण्याची आवश्यकता आहे, तरच मराठा समाजाला न्याय मिळेल। पंकजाताई मुंडे असं म्हणतात की हा खऱ्या अर्थाने एक प्रकारे ओबीसीना धक्काच आहे हे आरक्षण म्हणजे। नाही, आमची सुरुवातीपासून म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण देत असताना इतर कोणत्याही समाजाच्या ओबीसी सहित इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला मुळीच धक्का लागता कामा नये, म्हणून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणं हाच एकमेव पर्याय आहे। इतर कोणाच्या ताटातलं हिसकावून घेणं हे योग्य ठरेल असं नाही आहे। सदारत्न गुन्ह्यावरती या ठिकाणी याच मुद्द्यावरती कदाचित न्यायालयामध्ये जाऊ शकतात अशी बोललं जात आहे। मनसे सुद्धा आरोप करते की भाजपचे किंवा फडणवीसांचे बोलवते धनी गुन्ह्यावरती सदावर्ते आहेत म्हणून। नाही, सदावर्ते हा एक प्रकारे नाचा आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या तालावर नाचणारा हा माणूस आहे। एसटी कर्मचाऱ्यांच्या पतसंस्थेचं काय वाटोळं लावलंय ते बघा। त्यामुळे तुम्हाला तुमच्या देवेंद्र फडणवीसांना स्वतः काय बोलता येत नाही ते सदावर्तेच्या तोंडून बोलतायत असं आता सर्वांनाच कळून चुकलंय ते। नितेश राणेंनी काल सोलापूरच्या सभेमध्ये सांगितलं की मला कोणी हात लावू शकत नाही, माझा बॉस जो आहे तो सागर बंगल्यावरती बसलेला आहे। हा नितेश राणेसारखा टिल्ल्या एक महागुरू बनायला चाललेला आहे आणि अजून राजकारणातली अक्कल न आलेला हा माणूस आज मोदींच्या नंतरचा नेता म्हणजे नितेश राणे, एवढं केवढं तरी मोठं ते प्राबल्य आहे। पण बरं आहे, भारतीय जनता पक्षाने एक भुंकणारा प्राणी पाळलेला आहे। हे होते खासदार विनायक राऊत सर। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।